नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका इस स्पेशल पॉडकास्ट में और मैं हूं आपका होस्ट दाऊद शेख। आयुर्वेदा कहता है कि सोने का भस्म पीने से बच्चों का इम्यून सिस्टम स्ट्रांग होता है। तभी तो हम देखते हैं कि लोग लाइन में लग लग कर बच्चों को स्वर्ण बिंदु पिलाते हैं। इसका फंडा क्या है? हाउ डज इट वर्क? इन्हीं विषय पे बात करने के लिए आज हमारे साथ जुड़ रहे हैं दो खास मेहमान, मिस्टर बसवराज, प्रेसिडेंट ऑफ सुशील फाउंडेशन एंड द माइंड बिहाइंड द आयुर्वेदिक चाइल्ड वेलनेस प्रोडक्ट स्वर्णा कवच, and Dr. Aziz, a senior Ayurvedic practitioner with decades of experience. डॉक्टर अजीज, मैं पहले ये जानना चाहूंगा कि सोने का भस्म और इम्यून सिस्टम, इसको क्या रिलेशन है और ये वर्क कैसे करता है? ये बहुत ही इम्पोर्टेंट सवाल आपने किया। ये बहुत ज़रूरी है जानना कि गोल्ड, जिसको हम आयुर्वेद में स्वर्ण भस्म बोलते हैं, बॉडी के अंदर ये क्यों ज़रूरी है। जैसे हम देखते हैं नॉर्मली कि कैल्शियम सप्लीमेंटेशन करते हैं, हम आयरन सप्लीमेंटेशन करते हैं, बट गोल्ड एक ऐसा चीज़ है जिसका सप्लीमेंटेशन नॉर्मल फूड डाइट्स में होता नहीं है। और बॉडी के ऐसे बहुत सारे टिश्यूज़ हैं जिसके अंदर गोल्ड का ट्रेसेस पाया जाता है, जैसे कि इम्यूनिटी है, जैसे कि हमारा जो नर्वस सिस्टम है, जैसे कि जॉइंट हेल्थ के लिए गोल्ड का ज़रूरी होता है, एक ओवरऑल इम्यून बूस्टिंग के लिए गोल्ड का ज़रूरत होता है। बट हमारे नॉर्मल फूड हैबिट्स में हमारा जो रूटीन, जो हम खाना खाते हैं, हमारा जो रूटीन होता है, उसके अंदर कहीं भी गोल्ड सप्लीमेंट नहीं हो पाता है। तो इसलिए ज़रूरी है कि गोल्ड का सप्लीमेंटेशन भी हुआ जाए ताकि बॉडी नॉर्मली फंक्शन कर सके। अगर दुनिया के जो बदलाव हम देखते हैं, पहले वाला जो ज़माना था वहाँ पे बहुत साफ़ सुथरा खाना मिला करता था, बहुत साफ़ सुथरी ज़िंदगी थी। मगर अभी ये सब बदलाव हो चुका है। अभी हमको ये पाया जाता है कि बहुत ही पोल्यूटेड एनवायरनमेंट है, जो फूड हम खाते हैं उतना क्वालिटी नहीं रहा। तो बॉडी का जो टर्मोइल है, बॉडी का जो स्ट्रेस लेवल है, वो बहुत ज़्यादा हाई हो चुका है। तो ऑप्टिमम फंक्शनिंग के लिए बहुत सारे सप्लीमेंट्स लगते हैं, उसमें गोल्ड भी एक ज़रूरी सप्लीमेंट है जिसकी वजह से बॉडी नॉर्मली फंक्शन कर पाए। Is it advisable only for kids or infants? How it is? अगर पीडियाट्रिक एज ग्रुप हम देखते हैं, जनरली 0 to 16 ईयर आयुर्वेद में हम मानते हैं कि ये पीडियाट्रिक एज ग्रुप है। और ये वाला जो पूरा पीरियड है, ये ग्रोथ एंड डेवलपमेंट वाला पीरियड है। और इस एज ग्रुप में अगर हम सप्लीमेंटेशन करते हैं स्वर्ण भस्म को स्वर्ण कवच के रूप में, तो यहाँ पे बॉडी के लिए बहुत ज़्यादा फायदेमंद साबित हो सकता है। मिस्टर बसवराज सर, प्राउड टू हैव यू हियर। थैंक यू। आपने स्वर्ण कवच बनाया है, तो आपको इंस्पिरेशन कैसा मिला इसका? पहले हम स्वर्ण कवच को स्वर्ण बिंदु प्राशन से जानते हैं। स्वर्ण बिंदु प्राशन आजकल हर गली में 10 लोगों में 3-4 लोग जान रहे हैं। स्वर्ण बिंदु प्राशन स्टार्टिंग हम जब स्टार्ट किए 2012-13, तब हम स्टार्ट पे सिटी वाइज हम सर्वे और उसके बारे में जानकारी और अवेयरनेस देने के लिए स्टार्ट किए सर्वे को लेके। तो उस टाइम तो हमको पता चला कि स्वर्ण बिंदु क्या है, क्या ड्रॉप्स है। लोगों में 10 लोगों में 1-2 लोग उतना ही इसको जान सकते थे। हमको भी ऐसा लग रहा था कि इसको आगे हम कैसे लेके जाएं। तो हम सोचे और इसके बारे में और जानकारी लिए, जैसे कि डॉक्टर अजीज से हम मिले हैं और 4-5 तरीके से और डॉक्टर्स थे, उसके भी हम मिले हैं। तो तब पता चला कि स्वर्ण बिंदु प्राशन बच्चों के लिए बहुत ही बेहतर और बहुत अच्छा होने वाला कुछ सिस्टम जनरेट कर रहा है। तो हम ये सोच के इसको हम पूरा कर्नाटका में स्टार्ट करने के लिए सोचे। तो आपने अब तक लैक्स टुगेदर स्टूडेंट्स को, लैक्स टुगेदर चिल्ड्रन तक आपने अपना स्वर्ण कवच पहुंचाया है। तो इसमें कुछ चैलेंजेस जो आपने फेस किया है? बहुत ही चैलेंजेस हमने फेस किए हैं। स्टार्टिंग में हमको तो ऐसा लगा कि ये हर बच्चों को पहुंचना चाहिए, मिलना चाहिए। पहले हम स्टार्ट किए, हमारा फ्रेंड सर्कल में स्टार्ट किए, हमारा एक एनजीओ भी है। तो स्वर्ण कवच आजकल बहुत ही कॉस्टली और हर एक बच्चे और हर एक पेरेंट्स अफोर्डेबल नहीं है ये चीज़। तो हमने ये सोचा कि इसको हम लूज फॉर्म में स्टार्ट करके हर एक विलेज में इसका अवेयरनेस स्टार्ट करेंगे करके हम सोचे। सो स्टार्ट में हम हुबली तालुका रूरल पे पहुँचे, सर्वेयर को हायर किए, इसके बारे में उसको ट्रेन अप किए, हर एक घर में पहुंच के इसके बारे में जानकारी देने स्टार्ट कर दिया लोग। तो हमने समझो कि एक 10 लोगों को इसके बारे में अवेयरनेस स्टार्ट किया, 2-3 लोग इसको मान लिया, एक्सेप्ट किया।
तो ऐसे ही धीरे धीरे हमको हुबली तालुका हम ऑलमोस्ट 6 to 7 months में कवर किए। ये जो स्वर्ण कवच यानी स्वर्ण बिंदु प्राशना जैसे हम देते इमीडिएट इसका रिजल्ट नहीं मिलता है। जैसे कि ये आयुर्वेदा है तो स्लोली बॉडी को ऑब्जर्व होने के बाद ही हमको पता चलेगा कि इसका रिजल्ट क्या चल रहा है। तो ये माउथ टू माउथ अवेयरनेस ऐसा फैल गया कि यह स्वर्ण बिंदु प्राशना यानी स्वर्ण कवच हर एक को चाहिए। तो इसके बारे में जो जानते नहीं थे लोग उसको भी इसका बारे में अवेयरनेस स्टार्ट हो गया धीरे धीरे। तो वो उसका पेरेंट्स उसका फ्रेंड्स में बोला, उसका जो नेबर्स थे वो ऐसे माउथ टू माउथ अवेयरनेस इसका ज़्यादा हो गया। तो हम हुबली स्टार्ट किए, हुबली धारवाड़ डिस्ट्रिक्ट कंप्लीट किए, हावेरी किए। एज ऑन डेट हम कर्नाटका में 31 डिस्ट्रिक्ट में इसका अवेयरनेस किया। आजकल लगभग हम लैक टुगेदर इसको ऑलरेडी हम बच्चों को पहुंचा दिया। इसमें चैलेंजेस भी बहुत आए कुछ। हम और हमारा संस्था एक ही इसको पूरा कर्नाटका या इतना हम जो लैक टुगेदर बोल रहे बच्चों को इतना दिया है तो हमारा संस्था उतना ही नहीं कर सकते हैं। तो इसके साथ साथ हमको गवर्नमेंट का भी और अलग अलग NGOs का भी सपोर्ट चाहिए होते उस टाइम पे। तो हम गवर्नमेंಟ್ को ಸೊ भी ಇವಾಗ ನಿಮ್ಗೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ? ಯಾವ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸಪೋರ್ಟ್ ಸಿಗ್ತಿದೆ ನಿಮಗೆ? ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಸರ್ ಹೇಗೆ ಅಂತಂದರೆ ಈಗ ಈ ಸ್ವರ್ಣಬಿಂದು ಪ್ರಾಶನ ಒಂದು ಆಯುಷ್ ಡ್ರಗ್ ಇದೆ। ಸೊ ಇದನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ವತಿಯಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗಲ್ಲಿ। ಸೊ ಜನ ಇದನ್ನು ಒಪ್ಕೊಳ್ತಾ ಹೋದರು। ಇವತ್ತು ನಾವು ಲಕ್ಷಾಂತರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ ಅದು ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ। ಕಾರಣ ನಾವು ಇದ್ರ ಮೇಲೆ ತುಂಬಾ ಫೋಕಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ। ಫೋಕಸ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ನಮ್ಗೆ ಜನರೇ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದು। ಹೇಗೆ ಅಂತಂದರೆ ಇವತ್ತು ನಾವೊಂದು 100 ಚಿಲ್ಡ್ರನ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಂತ್ ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಅದು 500 ಆಗ್ತಾ ಇತ್ತು। ಅಂದರೆ ಜನ ಅದ್ರದ್ದು ಬೇಡಿಕೆ ತುಂಬಾ ಹೆಚ್ಚಾಯಿತು। ನಾವು ಅದ್ರಾಗ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ವರ್ಕೌಟ್ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ NGO ಮತ್ತು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸಪೋರ್ಟ್ ಸಿಗಲಿಲ್ಲ? ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸಪೋರ್ಟ್ ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ಸಿಕ್ತು ಸರ್, ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ಸಿಗಲಿಲ್ಲ। ಎಲ್ಲ ಟೈಪು ಇದೆ ಇದರಲ್ಲಿ, ಇಲ್ಲನೂ ಅಂತ ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಥವಾ ಇದೆ ಅಂತಲೂ ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ। ಆದರೆ ಒಂದು ಖುಷಿ ವಿಚಾರ ಏನಂತಂದರೆ ಇವತ್ತು ನಾವು ಇಷ್ಟು ಲಕ್ಷ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ ಅದು ಜನರ ಸಪೋರ್ಟ್ ಸರ್। ಇಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ಅಥವಾ ನಾವು ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ಜನ ಇದನ್ನು ಒಪ್ಕೊಂಡ್ರು, ಜನ ಇದನ್ನು ಬರೆ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು। ಜನ ನಾವು ಯಾವ ಡೇಟಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ ಜನ ಆ ಡೇಟಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಗೆ ಲೇಟ್ ಆದರೂ ಕೂಡ ಅವರು 10-20 ಹಂಗೆ ಕಾಲ್ ಮೇಲೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು। डॉक्टर अजीज, मैं आपसे जानना चाहूँगा कि इसका यूनिकनेस क्या है आपके प्रोडक्ट का? हमारा जो प्रोडक्ट है जिसको हम स्वर्ण प्राश किट, इसको हमने स्वर्ण कवच के नाम से जिसको आज हम जानते हैं, स्वर्ण प्राश किट है। यानी इसके अंदर 2 अलग अलग वायल्स हमको मिलेंगे। एक वायल है जिसके अंदर हमने प्योरली प्रोसेस्ड गोल्ड हनी में सस्पेंड किया है, एंड सेकेंड वाला जो हमारा वायल है ये बहुत ही ज़्यादा यूनिक प्रोडक्ट है। और हमारा जो आयुर्वेद है, आयुर्वेद में जो पहला संहिता लिखा गया था जिसका नाम है काश्यप संहित, इसके अंदर जो फर्स्ट चैप्टर है उसके अंदर देर इज़ अ स्पेसिफिक मेडिसिन बाय नेम संवर्धन घृता। और इस संवर्धन घृत के अंदर 10 इंग्रेडिएंट्स हैं। अगर इसको मैं आपको गिनाऊं, ये 10 इंग्रेडिएंट जैसे कि खदीर है, कृष्णपर्णी है, अर्जुन है, बला है, अतिबल है, केबुक है, सैंधव है, क्षीर है, घृत है और जल है। और ये इंग्रेडिएंट्स को जब हम देखते हैं क्लासिकली जिस तरह इसको प्रोसेस किया गया है एज अ होल, ये पूरे जो यूनिक आयुर्वेदिक हर्ब्स हैं इससे बॉडी का फंक्शनिंग बूस्ट होता है, नंबर 1। नंबर 2, इससे इम्यूनिटी बढ़ता है, बच्चे का जो नरिशमेंट ठीक से होता है। और जो कॉमन इश्यूज होते हैं बच्चे में, जैसे वो ग्रोथ एंड डेवलपमेंट हो रहा है, उनका बॉडी का जो है उसका बॉडी का जो है ग्रोथ हो रहा है, माइंड का डेवलपमेंट हो रहा है, एंड देन उनको इम्यूनिटी बूस्ट होना ज़रूरी है। अलग अलग डिसीज़ेस जो चाइल्डहुड में आते हैं उनको फाइट बैक उनको करना ज़रूरी होता है। हर चीज़ उनके लिए नया है और उस नएपन के लिए उनको अडॉप्ट होना ज़रूरी होता है। तो ये सारे प्रोसेस को ये वाला जो मेडिसिन है हमारा जो संवर्धन घृत है जो सेकेंड वायल में आता है, इससे उनको बहुत ही ईजी प्रोसेस हो जाता है बच्चों को अपने रूटीन में अडॉप्ट होने के लिए।
इस तरह ये दोनों ऑयल जो हमारे प्रोडक्ट है स्वर्ण कवच को बहुत ही ज़्यादा यूनिक बनाते हैं। एंड क्योंकि हमारा जो गोल्ड है उसके अंदर इतना परफेक्टली डोज्ड है, प्रॉपरली उसका इंग्रेडिएंट हमने बैलेंस किया हुआ है, तो एक हर्ब, मिनरल एंड प्रॉपर किट ये वाला जो प्रोडक्ट है लोगों के लिए अवेलेबल होता है। सर आजकल के बच्चों में हम लोग देखते हैं कि इम्यून सिस्टम उनका स्लोली मतलब कम होते दिखता है। थोड़ा भी क्लाइमेट चेंज हो गया तो इनको मतलब अलग अलग स्टार्ट हो जाएगा। तो इसका क्या रीज़न है? व्हाट आर द मेजर इम्यूनिटी किलर्स यू कैन मेंशन? आपने सही सवाल किया और आजकल सभी पेरेंट्स को, माता पिता को, सारे पब्लिक को ये जानना बहुत ज़्यादा ज़रूरी होता है। 4 चीज़ें हैं जो एक हेल्थ को अल्टीमेटली इफ़ेक्ट करते हैं। पहला चीज़ है जिसको हम बोलते हैं फूड। जैसे कि हम जानते हैं कि आज हमारा फूड फास्ट फूड बन गया है, और जो एग्रीकल्चरल प्रैक्टिसेस आजकल होते हैं उसके वजह से जो केमिकल्स यूज़ किया जाता है एग्रीकल्चर में, एंड क्वालिटी ऑफ फूड को घटा देते हैं। दूसरा चीज़ है एक्सरसाइज। अगर कुछ साल पहले अगर हम देखें तो हमारा जो प्ले है प्ले ग्राउंड में होता था, मगर अभी ये हो गया डिजिटल प्ले में आ गया। एंड एक अच्छा नींद होना ज़रूरी है। अगर हम बच्चों की बात करें 8 से 12 घंटा उनको एक अच्छी सी नींद होना ज़रूरी है, बेस्ड ऑन देयर एज ग्रुप, अलग अलग आवर्स ऑफ स्लीप होते हैं। एंड जो लास्ट चीज़ है जिसको हम बोलते हैं ना, एक अच्छा माइंड सेट होना चाहिए बच्चों को। और क्योंकि आजकल का जो मीडिया है, आजकल का जो एक्सपोजर है, आजकल का जो फास्ट पेस्ड लाइफ है, ये चारों भी चीज़ों पे इम्पैक्ट कर देता है, और इसका अल्टीमेट इफेक्ट आता है बच्चों की हेल्थ पे, एंड अगर क्लोजली देखें बच्चों की इम्यूनिटी पे, क्योंकि बॉडी फाइट बैक नहीं कर पाता, इवन छोटे छोटे बदलाव जो शरीर में होते हैं, तो इसके वजह से बीमारियां अलग तरह के आ गए आज। पहले कॉलरा हुआ करता था, प्लेग हुआ करता था, मगर आज हम बोलते हैं लाइफस्टाइल डिसऑर्डर्स आ गए। तो ये सारी चीज़ों को कम्बैट करने के लिए बॉडी को सपोर्ट सिस्टम ज़रूरत होता है, एक सप्लीमेंटेशन का ज़रूरत होता है। एंड एक छोटा सा प्रयास जो हम आज पब्लिक लिए कर रहे हैं, जो आयुर्वेद का जो युक्ति है जो सालों से आया हुआ है, इस चीज़ को हम पब्लिक के नज़दीक लाने का कोशिश कर रहे हैं थ्रू स्वर्ण प्राश किट, और अपना जो स्वर्ण कवच है इसके रूप से हम पब्लिक के बहुत ही ज़्यादा नज़दीक जाने का कोशिश कर रहे हैं, ताकि जितना हो सके उतना क्लोजली बॉडी इस चीज़ को फाइट बैक कर सके, अपने आप में एक नॉर्मल फंक्शन कर सके। ಮೂರ್ ಬೆಸ್ಟ್ ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಹ್ಯಾಬಿಟ್ಸ್ ಹೇಳ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಏನು ಹೇಳ್ತೀರಾ ಸರ್? There are 3 most important, there are many, but if you want to go at the topmost root causes that are impacting our child wellness, if you want to make your health good, eat well, sleep well and play well. These are the 3 things that can actually bring in a lot of change in the body's upbringing. This is again something very important. The modern system of approach towards body is different than what Ayurveda basically approaches. If we look into our food is made up of 3 important components. Number 1 is they are of plant origin, they are of animal origin, they are of mineral origin, and they should be naturally available to us, so that we can because that is what our body is used to, ಅದು ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಇವಾಗ. which is not happening. It is more of a chemical base or more of a synthetic base. But when you are adopting to Ayurveda thing, it is very close to our actual food system. Our medicines and our food both should be of either plant origin or mineral origin or animal origin, which are naturally available. And that is what is something very crucial for a very good health. And that is where Ayurveda basically works. And it aligns these 3 things together, right? So our food and our medicine in Ayurveda, they are in a parallel sync. Now that is why it improves the quality of the body without actually damaging any of the tissues. Okay, can this Varna Kavach, it can be taken along with the allopathic medicine, or it has to be taken alone? Instead of making a general statement, we have to understand that body has got many organs. If a healthy individual is there, whose all body organs are functioning normally, now they can definitely be taken along with any other supplements that are being given in modern. There is no harm to it. ಇದು ಸುವರ್ಣ ಕವಚ್ಲಿಂದ ಇದು ತಗೊಂಡು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಆದಂತಹ ಯಾವ್ದಾರ ಸ್ಟೋರಿ ನಿಮಗೆ? ಹಾಂ, ಸುಮಾರಿದೆ ಸರ್. ಈಗ ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಥರ ಕ್ಯಾಂಪ್ ಆರ್ಗನೈಸ್ ಮಾಡೋ ಸಮಯದಲ್ಲಿ
ಈಗ ನಾವು ಸ್ವರ್ಣ ಕವಚನ ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಹಳ್ಳಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಂತೂ ನಾಮಿನಲ್ ಪ್ರೈಸಿಗೆ ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ 80 ರೂಪೀಸ್ ಪರ್ ಡೋಸ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ಓಕೆ. ಆ್ಯಂಡ್ ಇದರಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾವು ಬ್ಲೈಂಡ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ದಿವ್ಯಾಂಗ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಟೋಟಲಿ ಉಚಿತವಾಗಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಮೊನ್ನೆ ದಾವಣಗೆರೆ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಮಗುನ ಯಾವುದೋ ಒಂದು ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲಲ್ಲಿ ಹಾಗೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಅದು ಸುಮಾರು ಒಂದು 11 to 12 ಇಯರ್ಸ್ ಓಲ್ಡ್ ಮಗು ಇತ್ತು. ಸೊ ಅದನ್ನು ಅದು ಮನೇಲೆ ಅಂದರೆ ಬೆಡ್ ರಿಟನ್ನೇ ಇತ್ತು ಅದು. ಸೊ ಏನೇ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಬೆಡ್ ಮೇಲೇ ಇಲ್ಲ. ಸೊ ನಾನು ಅದನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮದೊಂದು ಸ್ವರ್ಣ ಕವಚ ಕಿಟ್ಟನ್ನು ನಾನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಅವಾಗ, ಅಂದರೆ ಸ್ವರ್ಣಬಿಂದು ಪ್ರಾಶನ. ಸೊ ಅವರು 1 ಮಂತ್ ಯೂಸ್ ಮಾಡಿದರು. ಸೊ ಆ ಪೇರೆಂಟಿಂದ ನಮಗೊಂದು ಕಾಲ್ ಬಂತು, ಸರ್ ನಮಗೆ ಗೋರ್ಮೆಂಟಿಂದ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಉಚಿತವಾಗೇ ಇದೆ. ಸೊ ನೀವು ಸ್ವರ್ಣಬಿಂದು ಪ್ರಾಶನ ನಮಗೇನು ಕೊಟ್ರಿ, ಸೊ ಇವತ್ತಿನ ಡೇಟ್ಗೆ ಮಗುಗೆ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ತಣ್ಣೀರು ಅಥವಾ ಏನೋ ನೀರು ತಾಗಿದ್ರೆ ಬಾಡಿಗೆ ಜ್ವರ ಬಂದ್ಬಿಡ್ತಾ ಇತ್ತು ಅದು. ಸೊ ಅದು ಕಂಟ್ರೋಲಿಗೆ ಬಂದಿದೆ ಸರ್. ಸೊ ಈ ಥರ ಒಂದಿರ್ಬೋದು. ಆಮೇಲೆ ಬೆಳಗಾಲ್ಪೇಟೆ, ಹಾವೇರಿ ಡಿಸ್ಟಿಕಲ್ಲಿ ಬೆಳಗಾಲ್ಪೇಟೆ ಅಂತ ಇದೆ. ಸೊ ಅಲ್ಲಿ ಮಗು ಸ್ವಲ್ಪ ಓಡಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಆ ಮಗುದು. ಆಮೇಲೆ ಮಗು ದೊಡ್ಡ ಆದ್ಮೇಲೂ ಕೂಡ ಬೆಡ್ ಮೇಲೆ ರೀಸಸ್ ಅದೆಲ್ಲ ಇತ್ತು, ಬೆಡ್ ವೆಟ್ ಎಲ್ಲ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು, ಅದು ಕಂಟ್ರೋಲ್ ಇರೋವಂಥದ್ದು. ಆ್ಯಂಡ್ ಸುಮಾರು ನಾವು ಇದಕ್ಕೆ ಅಂಥೇಳಿ ಒಂದು ಬುಕ್ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಯಾರ್ಯಾರ್ದು ಏನೇನು ರಿಸಲ್ಟ್ ಇದೆ ಅದನ್ನು ನೀವು ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡಿ ಅಂತ. ಅದು 1000 ಕೆದರ್ ಬುಕ್ಸ್ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇದೆ. ಸೊ ಅದೇ ಸಿಂಪ್ಲಿ ನಾವು ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಸರ್, ಇವತ್ತು ನಾವು 8 ಲಕ್ಷ ಅಥವಾ 10 ಲಕ್ಷ ಅಥವಾ ಲಕ್ಷಗಟ್ಟಲೆ ನಾವು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಕಾರಣ ಈ ರಿಸಲ್ಟ್ ಆ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳ ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ಸಲ್ಲಿ. ಸೊ ಅದರಿಂದನೇ ಸುಮಾರು ಈಗ ನಾವು ನಮ್ಮ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ಸ್ವರ್ಣಬಿಂದು ಪ್ರಾಶನ ನಮ್ಮ ಫೌಂಡೇಶನ್ನಿಂದಾಗಲಿ ನಮ್ಮ ವಾಟರ್ ಮಾರ್ಕಿಂದ ಯಾರ್ಯಾರು ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರಲ್ಲೂ ಕೂಡ ನಮ್ಕಿನ್ನ ಹೆಚ್ಚಿನ ಅವರು ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅಷ್ಟೊಂದು ರಿಸಲ್ಟ್ ಆಲ್ರೆಡಿ ಈ ಔಷಧಿಯಿಂದ ಪೇರೆಂಟ್ಸು ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲರೂ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈಗ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಾದ್ಯಂತ ಮುಟ್ಸಿದ್ದೀವಿ. ಈಗ ನಮ್ಮ ಮುಂದಿಂದು ಗೋಲ್ ಏನಿದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಭಾರತಾದ್ಯಂತ ಎಂಟೈರ್ ಪ್ಯಾನ್ ಇಂಡಿಯಾ ನಾವು ಇದನ್ನು ರೀಚ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸೂಪರ್. ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಡೋಸ್ ಕೊಡಬೇಕಾಗ್ತದೆ ಸರ್? ಸರ್ ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡ ಹಾಗೆ ಆ್ಯಂಡ್ ಆಯುಷಲ್ಲಿ ಏನು ರೆಫರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಮಿನಿಮಮ್ 30 ಡೇಸ್ ಅಂತ ಇದೆ, ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ 180 ಡೇಸ್ ಎವ್ರಿ ಡೇ ಕೊಡಬೇಕು. ಎವ್ರಿ ಡೇ 1 ಡೋಸ್? ಹಾಂ, ಎವ್ರಿ ಡೇ 1 ಡೋಸ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂತಿದೆ. ಆದರೆ ಇದು ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಅಫೋರ್ಡೆಬಲ್ ಇಲ್ಲದೆ ಇರೋ ಕಾರಣ ನಾವು ನಮ್ಮ ಆರ್ಗನೈಜೇಷನಿಂದ ಮಂತ್ ಆನ್ ಮಂತ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಆರ್ಗನೈಸ್ ಮಾಡಿ ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅದೇ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಅವ್ರ ಮನೆ ಹತ್ರನೇ ಹೋಗಿ ರೀಚ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸರ್. ಸೊ ಹಾಂ, ಸೊ ಇದು ಆಯುರ್ವೇದನಲ್ಲಿ ಹೇಳಿರೋ ಪ್ರಕಾರ 1 ಮಂತಿಗೆ ಏನು ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ಸ್ ಇದೆ, 2 ಮಂತ್ಸ್ ಕಂಟಿನ್ಯೂ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಏನು ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ಸ್ ಇದೆ, ಹೀಗೆ 6 ಮಂತ್ಸ್ಗೂ ಎಂಟೈರ್ ಅದರದ್ದು ಏನು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ಸ್ ಇದೆ ಆಯುರ್ವೇದನಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖ ಇದೆ ಸರ್. ಸೊ ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಡೋಸೇಜ್ನ ಪ್ರೊವೈಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಫಸ್ಟು ನಾವು ಏರಿಯಾ ವೈಸ್ ಹೋಗಿ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಮತ್ತು ತಿಳುವಳಿಕೆ ಕೊಡ್ತೀವಿ. ಸ್ವರ್ಣ ಕವಚ ಬಗ್ಗೆ, ಸ್ವರ್ಣಬಿಂದು ಪ್ರಾಶನದ ಬಗ್ಗೆ ಯಾರ್ಯಾರು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಅವ್ರು ಇದನ್ನು ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಇರೋರು ತಗೊಳ್ಳೋರು ನೋಡಿ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಕ್ಯಾಂಪ್ನ ನಾವು ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಡೇಟ್ ಆಗಲಿ ಟೈಮ್ ಆಗಲಿ ಅಂತಿಲ್ಲ, ರೆಗ್ಯುಲರ್ 365 ಡೇಸು ಕೂಡ ನಾವು ಇದರ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಜೊತೆ ನಿರತರಾಗಿದ್ದೀವಿ ಸರ್ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ವತಿಯಿಂದ. ಸೊ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಸ್ವರ್ಣಬಿಂದು ಪ್ರಾಶನ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಉದ್ಯೋಗನೂ ಒಂದು ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಆ ಥರ ನಾವು ರೀಚ್ ಔಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಸ್ವರ್ಣ ಕವಚ್ ನಾವು ನಮ್ಮದೊಂದು ವೆಬ್ಸೈಟ್ ಇದೆ ಸರ್, ಆ್ಯಂಡ್ ಆ್ಯಪ್ ಕೂಡ ಇತ್ತು. ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಮ್ಯಾನ್ಯಲ್ ಅಂದರೆ ಯಾರ್ಯಾರು ಕ್ಯಾಂಪ್ ಮುಖಾಂತರ ಪ್ಯಾರೆಂಟ್ಸ್ ಇದನ್ನು ಇಷ್ಟಪಟ್ಟು ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ರು, ಅದು ರಿಪೀಟೆಡ್ಲಿ ನಮಗೆ ವಾಟ್ಸಪ್ ಮುಖಾಂತರನೋ ಅಥವಾ ಆಫೀಸಿಗೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಕೋಆರ್ಡಿನೇಟರ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ ಸರ್ ಪ್ರತಿ ತಾಲೂಕಾ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲೆ ಹಂತದಲ್ಲಿ. ಸೊ ಅದು ನಂಬರ್ಸ್ ಇರುತ್ತೆ, ಅವರು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ನಾವು swernakavach.com ಅಂತ ಒಂದು ವೆಬ್ಸೈಟ್ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಅದ್ರ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲರೂ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್. ಇವಾಗ ಪ್ರತಿಯೊಂದು in every district, every ತಾಲೂಕ್ ಪ್ಲೇಸಸ್ ದೇರ್ ಇಸ್ ಆನ್ ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್. ಓಕೆ, ಅವರು ಕೂಡ ಹಾಕ್ತಿದ್ದಾರೆ ಇದು ಸ್ವರ್ಣ ಬಿಂದು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಕೂಡ ಹಾಕ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸ ಏನು ಸರ್ ಅವರು ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ನೀವು ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ? ಅವರು ಐ ಥಿಂಕ್ ಫ್ರೀ ಹಾಕ್ತಿದ್ದಾರೆ. ಫ್ರೀ ಯಾರು ಹಾಕ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರ್, ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕೂಡ ಫ್ರೀ ಹಾಕ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದು ಇಲ್ಲ ಸರ್, ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಕಾಸ್ಟ್ಲಿ. ಗೋಲ್ಡ್ ಭಸ್ಮದಿಂದ ರೆಡಿ ಆಗ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಇದನ್ನ ಯಾರು ಫ್ರೀ ಹಾಕುವಂಥ ಸಂದರ್ಭವೆಲ್ಲ ಅದು ಬಂದಿಲ್ಲ ಸರ್, ನಾವಂತೂ ನೋಡಿಲ್ಲ.
ಸೊ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಈಗ ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಕಾಲೇಜ್ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಆಯುರ್ವೇದ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ನರ್ಸ್ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾವು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದೆಲ್ಲದನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಈ ಫಸ್ಟ್ ಏನು ಆಯುರ್ವೇದ ಇದೆಯಲ್ಲ ಸರ್, ಈ ಆಯುರ್ವೇದ ಇದು ನಮ್ಮದು, ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮಣ್ಣಿಂದಿದು, ನಮ್ಮ ಜಾಗ ಇದು, ನಮ್ಮ ಪರಂಪರೆ ಇದು. ಇದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಕೊಟ್ಟು ಹೋಗಿರುವಂಥ ಇದೊಂದು ಒಳ್ಳೆ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ ಸರ್, ಅದಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆ ಇಲ್ಲ, ಅಷ್ಟೊಂದು ಅಮೃತಕ್ಕೆ ಸಮವಾದಂಥ ಔಷಧಿ. ಈಗ ಬೇರೆ ಬೇರೆ ಇಮ್ಯುನೈಸೇಷನ್ನು ಇನ್ನೊಂದು ಸರ್ಕಾರ ವತಿಯಿಂದ ಮಾಸಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಆಯುರ್ವೇದನಲ್ಲೂ ಕೂಡ ಆ ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಹಾಗೆ ಕೆಲವು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗಳು ಕೂಡ ರನ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸ್ವರ್ಣಪ್ರಾಶನ ಅನ್ನೋದು ಏನಿದೆ ಸರ್, ಇತ್ತೀಚೆಗೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ನಾವೇನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನಮಗೂ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಇದು ಇಷ್ಟೊಂದು ಬೇಡಿಕೆ ಉಳ್ಳುವಂಥ ಔಷಧಿ ಆಗುತ್ತಾ ಅಂತ. ಯಾವಾಗ ಜನರ ಬೇಡಿಕೆ ಹೆಚ್ಚುತ್ತಾ ಹೋಗ್ತೋ ಆವಾಗ ನಾವು ಇದರಲ್ಲಿ ಇನ್ವಾಲ್ವ್ ಆಗಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿರೋವಂಥದ್ದು. ಇಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ನೋಡಿ ಸರ್, ಈಗ ಮನೆಯಲ್ಲೇ ಸಿಕ್ಕರೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ರಿಪೀಟ್ಲಿ ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಅವ್ರ ರಿಮೈಂಡರ್ ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಆಯುರ್ವೇದನೂ ಸಹಿತ ಹಾಗೇ ಇದೆ. ನಾವು ಅದನ್ನು ರಿಪೀಟೆಡ್ಲಿ ಕೊಟ್ಟಾಗ ಮಾತ್ರ ಆ ದೇಹ ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಿ ಅದರದ್ದು ರಿಸಲ್ಟನ್ನು ಹೊರಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆಗುತ್ತೆ, ಹೊರತು ಒಮ್ಮೆ ತೊಗೊಂಡ್ರು ಬಿಟ್ಟರು ಅನ್ನೋ ಥರ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಇದರ ಅವೇರ್ನೆಸ್ಸು, ಇದ್ರದ್ದು ಫಾಲೋಅಪ್ಸ್ ಏನಿದೆಯಲ್ಲ, ಬಹಳ ಡೀಪ್ಲಿ ನಾವು ಹೋದಾಗ ಇದು ಆ ಜನರು ರೀಚ್ ಆಗುವಂಥದ್ದು. ಗೌರ್ಮೆಂಟ್ಲಿಂದ ಫಾಲೋ ಅಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ನೀವು ಫಾಲೋ ಅಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಅದೇ ಒಂದು ವ್ಯತ್ಯಾಸ. ಇಲ್ಲ, ನಾವು ಹಾಗೆ ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಸರ್. ಇಲ್ಲಿ ಜನರು ಬೇಡಿಕೆ ಹೇಗೆ ಹೆಚ್ಚಾಯಿತು ಹಾಗೆ ನಾವು ಆಕ್ಟಿವ್ ಆದ್ವಿ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ಕೂಡ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸುಮಾರು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಅಫಿಷಿಯಲಿ ಹೋಗಿ ನಾವು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಗೆ ಇದ್ರದ್ದು ಏನಾದರೂ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ, ಅಥವಾ ಮಾರಲ್ ಸಪೋರ್ಟ್ ಇರ್ಬೋದು, ಫೈನಾನ್ಸ್ ಸಪೋರ್ಟ್ ಇರ್ಬೋದು. ಯಾಕಂದರೆ ಇಷ್ಟು ಜನ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ, ಅದನ್ನು ನಾವು ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಸರ್ಕಾರನೂ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅನ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಈಗೂ ಕೂಡ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹಲವಾರು ರಿಕ್ವಿಜೇಷನ್ ತೆಗೆದು ನೋಡಿದ್ರೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕೂಡ ಪಾಸಿಟಿವ್ ಇದೆ ಇದರಲ್ಲಿ, ಥಿಂಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಸರ್ ಅನ್ಬೋದು ನಾವು ಅಷ್ಟೇ. ಲೆಟ್ಸ್ ಹೋಪ್ ಫಾರ್ ದಿ ಬೆಸ್ಟ್. ಹೋಪ್ ಫಾರ್ ದಿ ಬೆಸ್ಟ್ ಅಷ್ಟೇ. ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗಿದು ರೀಚ್ ಆಗಬೇಕು. ಆ್ಯಂಡ್ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಈಗ ನೋಡಿ ಸರ್, ಕಾಯಿಲೆ ಬಂದಾದ್ಮೇಲೆ ನಾವು ಎಚ್ಚೆತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕಿಂತ ಕಾಯಿಲೆ ಬರೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾವು ನಮ್ಮ ದೇಹನ ಹೇಗೆ ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಇದೊಂದು ಪ್ರಿಕಾಷನರಿ ಮೆಡಿಸಿನ್ಸ್. Yes, sir. Thank you so much. Thank you. Mr. Baswaraj and Dr. Aziz, for your honest and powerful discussion. Thank you. Thank you, sir. This is the Swarna Kavacha, Swarna Prasha kit. As you see, this comes on a very beautiful packing, and this is laminated to prevent the moisture and the temperature variations. I'll just let you know how exactly is the packing and how the bottle basically comes in. Now I am unwrapping the lamination on this product. As you see here, this comes under a micro finish wood protection, and this product comes with the instruction leaflet, and then it is having 2 vials. As you see, the first vial, it contains gold, it contains honey, and the second vial, which is processed with the Ayurveda herbs Samvardhana Ghrita, and these together we call it as a kit, and to be used together, and the trained personnel will let you know how to use it, and we expect and believe that this product will change the immunity, the intellectual performance of the children of the future. Unlike many products which come in a single package, now our product is authentically made into 2 different vials, and these 2 vials are in a multi-dose vial and comes in a suspension form, and that is what makes this product very unique. Now what happens when you are putting it in 2 different vials is we are harnessing the benefits of the product as it is, without actually being mixed or without counteracting each other. So that is the beauty of Swarna Kavacha. And whenever you use or whenever you choose the product, you should be wisely selecting the product, knowing where it arises from, who is giving it. We should be very careful to look at the authenticity of the product before we use it.
Remember, by using Swarna Prashana, we are actually using something that is going to be beneficial for our children, and it should be actually beneficial in its real meaning. So you choose your product very carefully.